नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आम्ही चाललो आहोत मुंबईला. का जाणार आहोत ते पुढे तुम्हाला समजणारच आहे. आमच्या सोबत आहे संग्राम दादा आणि अनामिका. सो आज संग्राम दादा सुद्धा ब्लॉग शूट करणार आहेत त्यांच्या चॅनलवर. ऍक्च्युली त्यांचं ऑलरेडी एक चॅनल आहे. ते मागे ब्लॉगिंग करायचे पण नंतर त्यांनी बंद केलं. पण आता ते पण स्टार्ट करणार आहेत कारण की आमच्याकडे पुढे खूप छान छान कंटेंट येणार आहे आज उद्याच्या डे मध्ये. तर करणार आहेत ते पण शूट. तर ब्लॉग कंटिन्यू करा. बाय बाय. बाबू इट म्हणजे बाबू, तुम्हाला काय बोलायचंय? तुम्हाला घेतलं की नाही त्याच्यात? घेतले, सगळेच येत आहेत त्याच्यामध्ये. ओके चलो बाय बाय. हा, त्याच्यामुळे अनामिका लपतच नाही आता. चलो. सो आता निघालो आहोत. अजून पुण्यातच आहे. भक्ती शक्तीला पोचू. मला एक इन्स्टावर कोलॅबरेशन आलं होतं. तर ती आज घरी येणार होती मला डिलिव्हरी द्यायला. पण नेमकं आता मी मुंबईला निघालोय तर मग तिला तिकडेच निगडीतच राहतेच होती. आता इथे भेटणार आहे मी आणि काय आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच ब्लॉगमध्ये. तर भक्ती शक्तीपर्यंत पोहोचलोय आणि रस्त्यात थांबायची वेळ आलेली आहे स्नेहामुळे. तिला एक कोलॅबरेशन आलेलं आहे आणि तिच्या डिलिव्हरीची वाट बघतोय आम्ही भक्ती शक्तीच्या इथे. आणि आता तिच्या मॅडम फोनच उचलत नाही. बघूया आता तिला किती वेळ लागतोय. सारंगचा झोपलेला आहे शांत. लेट्स सी. तर आलेल्या आहेत ताई. गाडी चालू करा ना. सॉरी मला खाली उतरता येत नाहीये. सारंग झोपलाय. सो मच. कोलॅब करा. हो नक्की नक्की. छान झाल्या. फोटो मध्ये खूप आवडला मला. मी आता 1-2-3 दिवसांनी टाकलं तर चालेल ना? किंवा मला जसं जमेल. हो हो, आमचं पण शूटिंग चालूच आहे. थँक्यू. चलो बाय. सो आता फूड मॉलला थांबलोय आम्ही. थोडंसं नाश्ता वगैरे करू. नमस्कार. येस. सो सारंगसाठी मला नाचणीचे बिस्किट घ्यायचे होते. तो नाचणी खायलाच मागत नाही तर म्हटलं बिस्किट घेऊयात. पण इथे बिस्किट नव्हते, लाडू होते. सो लाडू घेतले. कसं बघतोय बघ ना इकडे तिकडे. त्याला खूप आवडतं अगं इथे आल्यावर. सगळं कावऱ्यावावऱ्यासारखं बघत असतो, एन्जॉय करतो. चलो आता ऑर्डर दिलेली आहे आम्ही. हे दोघं थांबलेत लाईनमध्ये. सो सारंगसाठी लाडू घेतलाय आणि आम्ही एवढं सगळं घेतलंय खायला. दादरला देतो का? हा, 10,000 वर नाईट भेटते असते आता. पण 1 रूम ना. असं कसं एवढं मोठं? आज आम्ही आलोय ताजमहलच्या बाजूला. आम्ही चर्चा करतोय ताजमध्ये स्टे करायचा आज आम्हाला. दादांचा बर्थडे आहे सो विचार करतो इथे स्टे करायचा. पण एकच कारणामुळे आम्ही जाऊ नाही शकत आतमध्ये. एकच कारण आहे की परत बुकिंग करून ठेवली कुठेतरी सरप्राईज ठिकाणी. हो, आम्ही ऑलरेडी एक ठिकाणी बुकिंग केलेली आहे. तर दादा तुम्ही आम्हाला नंतर घेऊन येऊ शकता. 100%, 1000% आपण ताजमध्ये कधी ना कधीतरी नक्की होईल. 1 डे नाईट स्टे करूच. नाहीतर आपले नितीन भाऊचा प्रोग्राम तरी असेल एखादा ताजमध्ये भविष्यात. वा वा, तुमच्या तोंडामध्ये घी शक्कर. तेव्हा तर फ्रीच एंट्री भेटणार आपल्याला. हो. सो आता मी इथे समोर ताज आहे आणि इथे समोर स्वर्ग.
आम्ही आलेलो आहोत गेटवे ऑफ इंडियाला. सारंग पहिल्यांदा आलाय. आमच्या मागे आहे ताज हॉटेल. इकडे आहे समुद्र आणि गेटवे ऑफ इंडिया. काय रे? ओ शारंग आहे. या काय रे शारंग? खूप दिवसानंतर आम्ही आलोय गेटवेला आणि अनामिका फर्स्ट टाइम मुंबईला आली आहे, सो तिच्यासाठी आम्ही इथे आलोय. फर्स्ट टाइम तिला दाखवायचं होतं इथे. तर आता इथून आम्ही जाणार आहोत सिद्धिविनायकला जायचे. महालक्ष्मीचं थोडं तळ्यात मळत आहे कारण की तिकडे पार्किंगचे प्रॉब्लेम्स आहेत. तर पार्किंग जर भेटली तर आम्ही महालक्ष्मीचं पण दर्शन घेऊ आणि सिद्धिविनायकला पण जाणार आहोत. खूप छान वाटते बघा. हवा जास्त चांगली. ताज हॉटेल आणि इकडे जी पार्किंग आहे ती पे अँड पार्क पार्किंग आहे. सो इथे तुम्ही आल्यानंतर इथे पार्क करू शकता आणि कारची की त्यांच्याकडेच जायची, मग ते बरोबर पार्क करतात. आणि 1 तासाची फी किती आहे? 200 रुपये. हां, असं काहीसं आहे. मग कसं वाटलं अनामिका? खूप छान दिसतंय. पण आम्ही जास्त वेळ नाही थांबलो. हो, पण छान वाटलं. हो, थोडाच वेळ थांबलो. ऊन नाहीये, पण तरी पण सारंगमुळेच आम्ही जास्त वेळ नाही थांबलो कारण की त्याला कॅप वगैरे काय त्याला आवडतच नाही, तो घालतच नाही म्हणून आम्ही ॲक्च्युली हे नाही करत. तर आता तरी अर्धा तास झाला असेल आपल्या इथे. अर्धा तास झाला तर आम्हाला पुढे पण फिरायचं आहे भरपूर गोष्टी कारण की आजचाच दिवस आहे आमच्याकडे मुंबईत. हो, आणि आपल्याला जायचं आहे महालक्ष्मीला आणि सिद्धिविनायकला पण जायचं आहे. सो आम्ही दोघी बोलत बोलत पुढे आलो, ते मागेच राहिले. हा, सो आता कारवाल्यांना फोन केलाय, ते आता कार आणून देतील इकडे. कसं वाटलं दादा? पुणे. हा, तर दादांनी इकडे ॲक्च्युली जॉब केलेला आहे त्याच्यामुळे दादांना माहिती आहे बऱ्याच गोष्टी. अनामिका एकदा आली होती लग्नानंतर पण ते आले लगेच गेले, ती काही फिरली नव्हती. सो तिच्यासाठीच आम्ही खास इकडे आलो. फर्स्ट टाइमच इथे आलो. लग्नाच्या अगोदर किती वेळ आली ते? लग्नानंतर आलीच नाहीये तिथे. नाही, लग्न आधी आलीच नाहीये, लग्नानंतर एकदा आली होती, पण त्यात पण तुम्ही फिरले नव्हते ना. तो म्हणजे शाळांत पण फर्स्ट टाइम आला होता. चलो, आली आमची कार. आली सो इथे आली आमची कार. चलो चलो बाबू, जायचे कारमध्ये बसायला जायचं. चलो दादा, लाटा बघा ना. हो ना, खूपच बघा ना ते लाटा. हे ना आपला सिलिंग का जुना वांद्रेवर सिलिंग काय आहे तो? नाही का? हा, सिलिंगच आहे की तो. पुढे बघा. पुढे तिकडं. हा, मग तिथे ना ते म्हणतात पुढे सिलिंगचा. पेमेंट आने के बाद करना है. नाही तर बोलतो एवढंच आहे. पॅकेज कुठला तरी एकच घ्या. 350, 450. इथेच घ्यायला लागेल. पार्किंगचे पैसे नाही द्यायचं, इथं घ्यायचं. हा घ्यायचा का हा घ्यायचा? 350, 450. ये कौन सा है? चलो, पेमेंट आने के बाद. आने कितना दो? नाही, एक किती वाले कहाँ सब लोग? कॅमेरा अलाउड आहे की नाही माहित नाही. सिद्धिविनायकला आलो होतो. आतमध्ये काय अलाउड नाही आहे शूटिंग वगैरे करणं. आम्ही मुखदर्शनच घेतलं, खूप छान दर्शन झालं. आणि मला थोडंसं सामान घ्यायचं होतं देवाचं, तर ते पण मी इथे घेतलेलं आहे. गणपतीची मूर्ती पण घेतली एक नवीन. आणि अनामिकांत ते गेलेत गाडीजवळ गाडी आणायला, तर आम्ही इथे थांबलो आहे आता. महालक्ष्मीला जायचं होतं पण तिथे पार्किंगचे एवढे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे महालक्ष्मीचं दर्शन नाही झालं. इथे आम्हाला पार्किंग मिळाली, सो इथे आता दर्शन घेतलं नाही, आता जाऊ पुढे आम्ही. नाही तर आपली पाणीपुरी पण हे झालीच आहे. आता चायनीज ब्रेड ऑर्डर केलेली आहे.
चलो आता सोडा पिऊयात. इथे सोडा प्यायला थांबलोय. पळायला लागेल आपल्याला. कोणतं होणार छत्रीवाला आहे का कोणी इथं? शारण, हे शारण कुठे आलाय? समुद्र बघायला.